दुसरा जो आहे स्वच्छता आणि आरोग्य मानकाचे कठोर पालन करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये शेड्यूल 4 किंवा अनुसूचित 4 हे जे आहे याच्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य विषयी मानकांचे काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. ते थोडक्यात मी डिटेलमध्ये सांगेन. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय परीक्षा, तपासणी व प्रशिक्षण हे मॅन्डेटरी आहे. कारण जर कर्मचारी किंवा फूड हँडलर जर त्याला काही डिजीज असेल तर तो पास ऑन होऊ शकतो. म्हणून यासाठी मानकं ठरलेलं आहे. तर त्यांचं ॲन्युअल चेकअप झालं पाहिजे. त्याच्या पर्टिक्युलरली कोणत्या टेस्ट झाल्या पाहिजे ते आपण त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सुरक्षित अन्न हाताळण्यासाठी स्पष्ट मानके जे आहेत त्याच्यामध्ये कच्चे व शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे, फिफो तत्वाचं फर्स्ट इन फर्स्ट आउटचं प्रिन्सिपल पालन करणे, गरम व थंड अन्नासाठी निर्धारित तापमान राखणे, रंगसंकेतिक कापणी फळांचा वापर करणे, परवानाधारक पुरवठादाराकडून कच्चा माल खरेदी करणे. आता याच्यामध्ये की म्हणतो शेतकऱ्यांकडे दिलं तर तुमचा परवानगीधारक कुठं, तर त्याच्यामध्ये जी रिसीट असते त्याला सुद्धा आपण अग्रीमेंट याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये काउंट केलं आहे. त्याच्यामुळे रिसीट इज, कारण याचा उद्देशच एवढा आहे की तो फूड किंवा रॉ मटेरियल कुठून आलं हे ट्रेस करता आलं पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचबरोबर ग्राहकांसाठी मोफत पिण्यायोग्य पाणी पिण्याचं प्रोव्हाइड करणं, मोफत देणं अपेक्षित आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी विनामूल्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. आमच्याकडे पिण्याचं नाही, फक्त बॉटल वॉटर आहे आणि ते पे विकत घ्यावं असं बंधनकारक करता येत नाही. इट विल बी व्हायलेशन आणि अशावरती आम्ही कारवाई करणार आहोत. तसे आम्ही त्याच्यावरती बोर्ड लावा असं मी त्यांना सांगितल्या आदेशामध्ये. त्यांना बोर्ड लावावे लागतील, त्याप्रमाणे करावं लागेल. आणि कुणी मागितलं त्यांना सांगावं लागेल की आमच्याकडे पोर्टेबल ड्रिंकेबल वॉटर आहे, ते तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली तर त्यांना द्यावं. इट्स ऑप्शनल, इट्स नॉट कंपल्सरी. त्याच्यामुळे ही पहिली गोष्ट करायची आहे. त्याचबरोबर मेनू लेबलिंग आणि पोषणची माहिती ही मॅन्डेटरी आहे. मेन्यूवरती लेबल व्यवस्थित पाहिजेत, त्याचं लेबलिंग व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामध्ये उपाहारगृहांनी व केंद्रीय परवानगीधारक आस्थापने मेनूमध्ये कॅलरी माहिती, पोषण मूल्य आणि ॲलर्जन माहिती प्रदर्शन करणं बंधनकारक आहे. तसंच वर्तमानपत्र किंवा छापील कागदात अन्न देता येणार नाही, हे प्रोहिबिटेड आहे, ते त्यांना देता येणार नाही. त्याचं कारण असं की अन्नदर्जा साहित्य, वर्तमानपत्रे किंवा छापील कागदपत्र अन्नपदार्थ गुंडाळणे किंवा वाढणे यावर रेग्युलेशननुसार बंदी आहे. वापरलेल्या खाद्यतेलाचा पुनर्वापर करता येणार नाही, की रियूज बऱ्याच वेळेस करतात. तर फसायच्या ज्या रुको गाईडलाईन आहेत, RUC व रुको गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्सचं इम्प्लिमेंटेशन करणं बंधनकारक आहे. आणि 25 TPO त्याच्यावरती जर गेलं तर ते वापरता येत नाही. आता ठळकपणे आपलं टेक्निकलच्या ऐवजी नॉर्मल भाषेत म्हणायचं तर त्या तळताना किंवा तेल जे आहे हे ज्यावेळेस खातं त्यावेळेस फ्लेम्स येतात, तर ते 25% जास्त असतं. वास यायला लागला 25% वरता असतं. काळं दिसायला लागलं 25% वरता, विच इज डेंजरस. त्याचे प्रिव्हेंट ते वापरताच येत नाही. ते करण्यासाठी एजन्सीज आहेत, त्यांना ते सेल करायचे आणि त्याने ते मार्केटच्या बाहेर न्यायचे. एकाने कोणतरी विकायचं, दुसऱ्याकडे वापरायचं किंवा दुसरा यूज करणार त्याला द्यायचं, हे याच्यामध्ये बंधनकारक आहे. त्याच्यामुळे रुको गाईडलाईनचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन करणं अपेक्षित आहे. 9वी गोष्ट आहे की ऑनलाईन विक्री होणाऱ्या अन्नपदार्थाबाबत परवाना क्रमांक प्रत्येक ठिकाणी लागेल, कॅलरीची माहिती लागेल, ॲलर्जींची माहिती लागेल आणि जेवढे त्यांचे किचन असेल तर प्रत्येक किचनला इंडिव्हिज्युअल परवानग्या त्यांना घ्यावा लागेल. मोठ्या ज्या आस्थापना आहेत, पर्टिक्युलरली 50 करोडच्या वरच्या ज्यांचा टर्नओव्हर आहे, त्यांनी फसाईच्या मान्यताप्राप्त ज्या संस्था यांच्यापर्यंत पासून हे ऑडिट बंधनकारक आहे, त्यांना ऑडिट करून घेणं. इयरली त्यांनी ते मॅन्डेटरी ऑडिट पूर्ण सगळ्या प्रोसेसेसचं हे करणं अपेक्षित आहे. ह्याही गोष्टी आपण करतोय. तर हे करण्यासाठी काय आवश्यकता आहे, तर हे करत असताना आमचा उद्देश ह्या संस्थांना, हॉटेलधारकांना किंवा व्यावसायिकांना थ्रेट करणं नाही आहे. तर आमचा उद्देश आहे की प्रामाणिक व्यवसायांना संरक्षण द्यायचं आहे आणि नियमन करणाऱ्यावरती कठोर कारवाई करायची, हा आमचा उद्देश आहे. त्याचं कारण हे पूर्ण लाईफ नागरिकांच्या जीवनाशी हे पूर्णपणे निगडीत आहे. अगदी लहानात लहान बाळापासून तो वयोवृद्ध माणसापर्यंत याचा डेली संबंध येत असतो. आणि म्हणून फक्त हा केवळ एक कारवाईसाठी नसून राज्यातील प्रामाणिक व जबाबदार अन्न व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा आहे. नियमांचे पालन करणाऱ्या आस्थापनांना ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि संपूर्ण क्षेत्राची गुणवत्ता उंचावेल, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि हे जर केलं नाही तर 2006च्या कायद्यातल्या आणि त्या अनुषंगाने जे रेग्युलेशन्स आले त्याच्या दंडात्मक प्रोव्हिजन्स आपण त्याच्यामध्ये वापर करणार आहोत. ही विशेष मोहीम आम्ही आत्ता चालू करतोय,
पण हे कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे सुरुवात आतापासून करतोय, एक स्पेशल ड्राईव्ह म्हणून काम करतोय, पण ही कायमस्वरूपी 12 महिने चालणारे मोहीम असणार आहे. आणि हे पूर्ण महाराष्ट्रभर सर्व सहायुक्त, सर्व FSO, सर्व जॉईंट कमिशनर कालच आम्ही आदेश दिलेले आहेत. आज मी थोडीशी विषय घेऊन त्यांना सांगितलेलं पण आहे. तर स्वच्छतेपासून, पिण्याच्या पाण्यापासून ते किचनपर्यंत सगळ्या गोष्टी होतील. हे करण्यासाठी कुणाला काही कंप्लेंट आले तर आम्ही 4 त्यांना ऑप्शन्स दिलेले आहेत. आपला जो टोल फ्री नंबर आहे तो दिलेला आहे, फसाईचा टोल नंबर दिलेला आहे, फॉस्कॉस मोबाईल ॲप आहे आणि संबंधित कार्यालयात सुद्धा किंवा मेलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला यामध्ये कंप्लेंट करता येईल ह्या दृष्टिकोन बघतोय.